शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी महाशिवरात्रीला आपण रुद्राभिषेक कसा करायचा. तशी तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीस शिवरात्र असते, परंतु माघ महिन्यातल्या चतुर्दशीस जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. आणि ही महाशिवरात्र का तर याच दिवशी भगवान शंकरांनी माता पार्वतीचा विवाह झाला असतो, त्यांचं मिलन झालेलं असतं, म्हणून या शिवरात्रीला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकानेच महादेवांची सेवा करावी, त्यातल्या त्यात रुद्राभिषेक केलं तर अतिउत्तम. तोच रुद्राभिषेक आपण या व्हिडिओत पाहतो आणि त्यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे तेही आता पाहूया. सर्वप्रथम तर आपल्याकडे एक शिवलिंग हवं, गणपतीची मूर्ती आणि पंचामृतात जे जे साहित्य लागतं ते म्हणजे मध, दही, तूप, साखर, दूध हे आपण भगवान महादेवांना अभिषेक करण्यासाठी घ्यावं. तसेच रुद्राक्षाची माळ असेल तर ती, बेळाचं फळ, धोत्र्याचं फळ आणि विड्याची पानं, तसेच एक कलश भरून पाणी, सफेद फुलं, बेल. तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावरही अभिषेक करावा. तसेच मेन म्हणजे अभिषेकासाठी लागणारं अभिषेक पात्र, आपण याला गळती म्हणतो, ती गळती लागेल. एक देव पुसण्यासाठी वस्त्र, लाल वस्त्र, मी तर लाल वस्त्र वापरते, तुम्ही कोणतं वस्त्र वापरत असतं ते घ्या. आणि ज्या रुद्राभिषेक करताना आपल्याला चौरंगावर व्हाईट वस्त्रच अंथरावं लागतं आणि त्याच्यासाठी एक व्हाईट वस्त्र घ्यायचं, सफेद वस्त्र. एवढी सगळी सामग्री आपल्याला रुद्राभिषेकासाठी लागते, ती एकत्रित करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जिथे रुद्राभिषेक करणार आहोत तिथे ते जागा, फरशी एकदम स्वच्छ पुसून घ्यावी. तिथे रांगोळी काढावी. रांगोळी काढल्यावर रांगोळीवर हळदी कुंकू व्हावं. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करताना सकाळी स्नान वगैरे करून धूत वस्त्र घालून घ्यावी. पांढरी वस्त्र घातली तर अतिउत्तम. त्याच्यानंतर एक चौरंग ठेवावा जिथे आपण रांगोळी काढली तिथे, आणि त्याच्यावर पांढरं स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यावं. कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण दीपप्रज्वलन करून घेतो, तर पहिल्यांदा दीपप्रज्वलन करून घ्यावं, दिव्याची पूजा करून घ्यावी. अग्निदेवाला साक्ष मानून आपल्या रुद्राभिषेक निर्विघ्न पडावा, अग्निदेवाला प्रार्थना करून रुद्राभिषेक करायला आपण सुरुवात करावी. ही पूजा करताना आपले आराध्य म्हणून गणपती बाप्पांची पहिल्यांदा पूजा करावी लागते. सर्वप्रथम गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा. दही, दूध, मध, तूप हे जे आपल्या पंचामृताचे साहित्य तुम्ही एकत्रित करून अभिषेक करू शकता किंवा वेगवेगळेही अभिषेक करू शकता. पण हे अभिषेक करताना पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा, मग पंचामृताने अभिषेक करायचा आणि मग पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचं. गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षसुद्धा म्हणू शकता किंवा ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया, साधं सोपं असंही तुम्ही नामस्मरण सतत चालू ठेवू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यावी. मूर्तीला बसण्यासाठी आसन द्यावं, विड्याच्या पानाचं आसन, आणि त्यावर तांदूळ ठेवावे. तुमच्याकडे जर विड्याची पानं नसेली तरी चालेल, फक्त तांदळाचं आसन देऊन तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता आणि गणपती बाप्पांना निर्विघ्न रुद्राभिषेक पार पडू दे एवढी मनातल्या मनात प्रार्थना करून घ्यायची आणि गणपती बाप्पांना त्यांचं आवडतं लाल फूल तुम्ही वाहू शकता. तसेच गणपती बाप्पांना जानवं, कापसाचं वस्त्र अर्पण करून गंध, अत्तर, धूप, दीप दाखवून घ्यावं. त्यानंतर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर सुद्धा अभिषेक करू शकता किंवा शिवलिंगावरही अभिषेक करू शकता. माझ्याकडे रुद्रयंत्र आहे म्हणून मी रुद्रयंत्राचा सुद्धा अभिषेक करून घेते. जसा गणपती बाप्पांचा अभिषेक केला त्याचप्रमाणे आपण रुद्रयंत्राचा अभिषेक करू शकतो. आणि जेव्हा आपण रुद्र अध्याय पठण करतो तेव्हा तुम्ही रुद्रयंत्रावर गळती ठेवून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा शिवपिंड्यावरही अभिषेक करू शकता. दोन्हींपैकी एकावर करू शकता किंवा दोन्हीवर एकत्रित तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करू शकता. किंवा रुद्रयंत्राचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा. शिवलिंगाचं त्याचप्रमाणे अभिषेक करायचा. पहिल्या पाण्याने, मग पंचामृताने, दूध, मध, तूप, दही याने अभिषेक करून घ्यायचं. नंतर शिवलिंग स्वच्छ करून घ्यावं.
हे पण आपण रुद्र अभिषेकाची मांडणी करणार आहोत. तर शिवलिंग असं ठेवावे की शिवलिंगाची जी बाजू आहे ती उत्तरेकडे आली पाहिजे. जे आपलं टोक दिसतं म्हणजे शिवलिंगाची जलधारा जिथून पडते ते टोक हे उत्तरेकडे असलं पाहिजे. अशाप्रमाणे शिवलिंगाची स्थापना आपण करून घ्यायची आहे. तर तुम्ही देवघराच्या समोरच पूजा मांडणार असाल तर वेगळा दिवा वगैरे लावले नाही तरी चालेल. त्याचबरोबर गणपती बाप्पांची अशी वेगळी मूर्ती स्थापन नाही केली तरीही चालेल, कारण की तुम्ही देवघराच्या पुढ्यातच अशी पूजा मांडणार असणार. तर त्यानंतर मी रुद्रयंत्राची इथे स्थापना करून घेते. रुद्रयंत्राला भस्म लावून घेते. आधीच्या पूजेच्या साहित्यात माझं भस्म दाखवायचं राहिलेलं, परंतु रुद्राभिषेकाच्या वेळेस भस्म ही अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भस्म हा महादेवांना प्रिय आहे. रुद्राभिषेकाची स्थापना झाल्यानंतर आपण आता रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहोत. तर मी इथे रुद्रयंत्रावर अभिषेक न करता मला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे, म्हणून मग मी इथे शिवलिंगावरच गळती ठेवणार आहे. याला तुम्ही अभिषेक पात्र किंवा गळती असंही म्हणू शकता. रुद्राभिषेक करत असताना आपण ज्याच्यामध्ये शिवलिंग ठेवतो ते पात्र जरा मोठं असावं आणि बाजूला जास्त पाणी आणि साठलेलं पाणी काढण्यासाठी पात्र म्हणजे भांडं वगैरे आपण घेऊन ठेवायचं, कारण की रुद्र अध्याय पठण करताना खूप वेळ लागतो, त्यामुळे खूप पाणी साचतं. हे साचलेलं पाणी आपण वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि पुन्हा पाण्यावरती गळतीमध्ये टाकत राहायचं आणि आपलं पठण सुरू ठेवायचं. हे रुद्रयंत्राचं पाणी आपण एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, व्यसनाधीन व्यक्तीसाठी ही वापरू शकतो, किंवा आपण शिवरात्रीच्या दिवशी जो रुद्राभिषेक करतो तो पाणी व्यवस्थित सांभाळून ठेवायचा. थोडा आपण प्रसाद म्हणून ग्रहण केला. त्याच्यानंतर जेव्हा पण आपल्याला कधी निगेटिव्हिटी वाटली, थकवा वाटला किंवा काही नर्वसनेस वाटली, तेव्हा ते पाणी आपण पिऊ शकतो, किंवा घरातही रोज शिंपडलं तरी अतिउत्तम. घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी मदत होत असते. अशी आपली रुद्र अभिषेकाची मांडणी आपण करून घ्यायची. अशी मांडणी झाल्यानंतर रुद्र अध्याय पठण करायला आपण सुरुवात करायची. रुद्र अभिषेकासाठी काय काय वाचन करायचं हे मी तुम्हाला क्रमशः सांगते. त्याप्रमाणे आपण हे वाचन करायचं आणि हे वाचन करत असताना सतत जलधारा ही शिवलिंगावर पडली पाहिजे. आणि भगवान महादेवांना सर्व अभिषेकांपैकी जल अभिषेक हे अतिशय प्रिय आहे. रुद्र अध्याय सुरू करताना वाचन हे क्रमशः असं करायचं. प्रथमतः श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणायचा. संस्कृत किंवा प्राकृत तुम्ही रुद्र अध्याय जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तो 1 वेळा तुम्ही रुद्र प्राकृत पठण करत असाल तर नमक आणि चमक हे दोन्ही विभाग तुम्हाला पठण करायचे आहेत. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचे आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचे आहे. कालभैरव अष्टक 1 वेळा म्हणायचं आहे. शिव कवच 1 वेळा म्हणायचं आहे. शिव महिम स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. द्वादश ज्योतिर्लिंग 1 वेळा म्हणायचं आहे. रामरक्षा 1 वेळा म्हणायची आहे. रामरक्षा म्हणताना आपल्या 9व्या ओळीपर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे. श्री सुक्ताचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावलीचं 1 वेळा पठण करायचं आहे. शिवहर शंकर हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. अशा प्रकारे हे सर्व वाचन आपल्याला करायचं आहे आणि हे सगळं वाचत असताना सतत जलधारा ही शिवलिंगावर पडली पाहिजे. एवढं सगळं सांगितलेलं वाचन करून घ्यायचं. फक्त शिव अष्टोत्तर नामावली आहे ती शेवटी वाचायची, कारण की सगळं अभिषेक झाल्यानंतर पाणी वगैरे आपण बाहेर काढल्यानंतर शिवलिंग पुन्हा स्वच्छ करायचं. पुन्हा शिवलिंग छान स्वच्छ वस्त्रांनी पुसून घ्यायचं. महादेवांना भस्म अर्पण करायचं. पार्वती मातेचा शिवलिंगामध्येच वास आहे, तिथे मातेला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. जर तुम्हाला पार्वती मातेसाठी ओटी ठेवायची असेल तर तुम्ही बाजूला पाटावर पार्वती मातेचे स्मरण करून तिच्यासाठी ओटी ठेवू शकता. तुमच्याकडे 108 बेलपत्र नसेल, एकच बेलपत्र असेल तरी तुम्ही ते महादेवाला वाहू शकता. एक नाव घेऊन बेलपत्र महादेवाच्या पिंडीला स्पर्श करायचा, पुन्हा काढायचा. दुसरं नाव घेताना पुन्हा तो स्पर्श करायचा. म्हणजेच कसं, ओम नमः शिवाय म्हणून बेलपत्रांना स्पर्श करायचा, पुन्हा ओम महेश्वराय म्हणून बेलपत्राचा स्पर्श करायचा. असे तुम्ही भगवान महादेवांची 108 नावं घेऊन बेलपत्र अर्पण करू शकता. तसेच महादेवांना इथे पांढरं फूल अर्पण करायचं. धोत्र्याचं फूल मिळालं तेही तुम्ही अर्पण करू शकता. इथे मी बेळाचं फळ अर्पण केलेलं आहे. ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या तुम्ही त्या पूजेच्या ठिकाणी अर्पण करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलंच तर ही जलधारा अशीच पुन्हा अशीच ठेवू शकता किंवा काढून ठेवली तरी चालेल. अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान प्रकारे आपण असा रुद्राभिषेक करू शकतो.
रुद्र अध्यायाचं वाचन आणि बैलपत्र अर्पण करून झाल्यानंतर महादेवांना आरती करायला विसरायची नाही. भगवान महादेवांना कापूर आरती अत्यंत प्रिय आहेत, म्हणून कापराची आरती ही भगवान महादेवांना तुम्ही तुमच्या आवडीची आरती म्हणून ही कापूर आरती करू शकता. सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणायची, नंतर भगवान महादेवांची आरती म्हणून घ्यायची. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरातल्या घरात आपण अशा प्रकारे रुद्राभिषेक महाशिवरात्रीच्या अशा पुण्य दिवशी करू शकतो आणि ह्याचं अनंत कोटी फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्याचप्रमाणे महादेवांना सुक्या मेव्याचा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. घरात काही जर गोडधोड तुम्ही बनवलं असेल, कारण की उपवास आहे त्या दिवशी, म्हणून काही गोडाचं नैवेद्य बनवलं असेल तर तो दाखवायचा. तुमच्या मनात काही इच्छा असेल ती महादेवांना बोलून दाखवायची. महादेवांची क्षमा मागायची. रुद्राभिषेक करताना माझी काही चुकी वगैरे झाली असेल तर भोळ्या सांब सदाशिव म्हणून तुम्ही मान्य करून घ्या. माझी वेडीवाकडी सेवा तुम्ही तुमच्या गोड मानून घ्या, अशी महादेवांना प्रार्थना करून घ्यायची. अशा प्रकारे घरच्या घरी आपण साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करू शकतो. तर या महाशिवरात्रीला अशा प्रकारे रुद्राभिषेक नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भगवान महादेवांची शिवरात्रीच्या पूर्ण दिवसभर आणि रात्रभर जागरण करून सेवा केलेली अत्यंत चांगलं असतं, म्हणून या शिवरात्रीला जागरण करून महादेवांच्या नामस्मरण करू शकता. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकता. तुम्हाला शक्य होईल तेवढी 4 प्रहरी पूजा नक्की करा. आणि हो, सर्वांनाच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शक्य होईल तेवढी तुम्ही भगवान महादेवाची या दिवशी सेवा करा. पुन्हा भेटू अशाच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पतये. हर हर महादेव.